बैठकीला उपस्थित आदरणीय भिक्खूगण, माझे चळवळीतील सहकारी सुखदेव चिखलीकर, प्रीतम भैया जोंधळे, वंचितचे नगरसेवक आकाश जोंधळे, माझा लहान भाऊ राहुल सोनसळे, त्यानंतर आतिश ढगे, कुलदीप राक्षसमारे, साहेबराव गायकवाड आणि इतर सर्वच आपण तरुण कार्यकर्ते, जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, ज्यांनी या बैठकीचं आयोजन केलं, रिपब्लिकन सेनेचे प्रशांत गोडबोले. चांगली बैठक झाली आणि सर्वांच्या सूचना, काही जणांची मतं, काही जणांच्या भूमिका आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. पण मुद्द्याचं काय, मला वाटतं की ह्याच्यावर कोणीही बोललेलं नाही. सुखदेव चिखलीकरनी काही गोष्टी महत्वाच्या या ठिकाणी मांडल्या, प्रीतम जोंधळेंनी मांडल्या, बऱ्याच जणांनी मांडलेल्या आहेत. पण मुळात हा सगळा तणाव का निर्माण होतोय, ही सगळी एकूण परिस्थिती अशी का निर्माण होते, या पाठीमागचा आपण सर्वांनी थोडा विचार केला काय? तुम्हाला असं वाटत असेल की हे फक्त नांदेडमध्येच होत आहे का प्रशासनाकडून, तर हे चुकीचं आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे सुरू आहे. तर त्या प्रशासनाच्या पाठीमागचं जे डोकं आहे ते भाजप आणि संघाचं डोकं आहे. ती जी विचारधारा आहे ती विचारधारा संविधान न मानणारी विचारधारा आहे आणि जयंती साजरी करणारी जी विचारधारा आहे ती संविधान मानणारी विचारधारा आहे. असे दोन प्रवाह आहेत. एक संविधानाला मानणारा प्रवाह आहे आणि संविधानाच्या विरोधातला एक प्रवाह आहे. सरकार आणि सरकारचे जे हस्तक म्हणून प्रशासक असते, प्रशासन असते, महसूल असेल किंवा पोलीस डिपार्टमेंट असेल, सरकारचे जे इंस्ट्रक्शन असतात त्या इंस्ट्रक्शनवर ते काम करत असतात. 2006-07 पासून साऊंड डीजेच्या बाबतीमध्ये सुरुवात झाली. आज हा 20 वर्षाचा एकूण कार्यकाळ आहे. आपण बघितला तर डीजेच्या बाबतीमध्ये 2 वर्षात डीजे आले किंवा लावले अशातला भाग नाही. 20 वर्षापासून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये बाबासाहेबांची जयंती असेल किंवा कोणत्याही महापुरुषांची जयंती असेल, ज्याला घडल, ज्याला उमजल, ज्याला जमल त्या पद्धतीने तो जयंती साजरी करतात. पण महाराष्ट्रामधला जो बाबासाहेबांच्या जयंतीचा जो उत्साह आहे तो जगातल्या कुठल्याही टोकामध्ये तसा उत्साह साजरा होत नाही. तो केवळ महाराष्ट्रामध्ये होतो. त्याच्या पाठीमागची एक भूमिका आहे, पार्श्वभूमी आहे आणि ती पार्श्वभूमी आहे महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचा इथला सांस्कृतिक संघर्ष. हे आपण नीट समजून घेणं गरजेचं आहे. आणि हा सांस्कृतिक संघर्ष कोणाच्या विरोधातला आहे, तर इथल्या पेशव्यांच्या, इथल्या ब्राह्मणांच्या विरोधातला हा संघर्ष आहे. हे पण आपण समजून घेणे गरजेचं आहे. आणि म्हणून ही जी सगळी चर्चा सुरू आहे ही नांदेडमधली चर्चा नाही. हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर विचारलं तर आज तिथल्या प्रत्येक भीमसैनिकाला, तिथल्या जयंती मंडळाच्या अध्यक्षाला हेच फेस करावं लागते की जयंतीला डीजे लागणार आहे की नाही. मुळात आंबेडकर जयंतीची जी तयारी असती ती तयारी वर्षभर सुरू असते. ती 2 दिवसाची, 4 दिवसाची, 8 दिवसाची तयारी नसती. प्रत्येकाचे एक स्वप्न असते की ह्या वर्षीची मी जयंती अशी साजरी करू, असा देखावा आम्ही बनवू, मी असे कपडे घालल, मी तसे कपडे घालल, मी अशा पद्धतीने साजरे करल. तर हा उत्सवाचा सण आहे आपला. पण मुळात काय झालंय, मी जे सांगितलंय की ज्या विचारधारेचे जे सरकार आहे त्या लोकांना हे कुठेतरी चिरडून टाकायचं आहे. बाबासाहेबांचा जो होणारा जो उदो जो आहे, महाराष्ट्र ही जी त्याची एक क्रांतीची भूमी आहे. देशामध्ये काय घडतंय ते महाराष्ट्र ठरवते. मी नेहमी म्हणतो की नांदेडनं चळवळीला एक दिशा दिलेली आहे. मग आपण दिशा देणारा एक जिल्हा आहोत, आपण भूमिका देणारा एक जिल्हा आहोत. परंतु मागच्या 2-3 वर्षात असं काय घडलं
की महाराष्ट्रामध्ये आणि नांदेडमध्ये चर्चा सुरू झाल्या की जयंतीला डीजे नको. हे 3-4 वर्षामध्ये जास्त सुरू झाले. म्हणजे कोविड येण्याच्या अगोदर आंबेडकर जयंती 12 पर्यंत निघायची, जसं प्रशांतनं सांगितलेला मुद्दा आहे, आणि रात्री 1-1 वाजेपर्यंत मिरवणूक चालायची. पण तुम्ही कोविड आफ्टर जर बघितलं तर आंबेडकर जयंती 10ला ही थांबवल्या चालली आणि लोकांना अक्षरशः हुसकू लावल्या चालली. म्हणजे जबरदस्ती 10:30ला पूर्ण रस्ता मोकळा. म्हणजे लाखो लोक तुम्हाला 10 पर्यंत दिसतील आणि अर्ध्या तासात ही लोक कुठे जातील तर पोलिसांनी त्यांना हुसकून लावलेला आहे, पळवून लावलेला आहे. तर पोलीस कोण? पोलीस हे सरकारचे भावले आहेत. त्यांना सरकारचं जेवढं इंस्ट्रक्शन असते, सरकारचं जी भूमिका असते ती त्या आपल्यापर्यंत त्यांनी आपल्यावर लादण्याचं काम करतात. मुळात जसं की कोणीतरी म्हणलं की राहुल प्रधान कधी बैठकीला नसतात, तर चुकीचं आहे. राहुल सोनसळेने मागच्या 2-3 वेळेला अशा बैठका घेतल्या, त्याही वेळेला आपण होतो सगळेजण, आणि त्याही वेळेला हाच प्रश्न निर्माण झाला होता की पोलीस म्हणत आहेत की डीजे लावायचा नाही. तेव्हा मला वाटतं कोकाटे साहेब एसपी होते, श्रीकृष्ण कोकाटे साहेब होते, श्रीकृष्ण कोकाटे साहेब, आणि त्यावेळेसही आपण त्यांच्यासोबत मीटिंग केली, चर्चा घेतली, आणि त्या चर्चेतून असं झालं की बाबा तुम्ही 4 बेस आणि 4 टॉप लावा. त्यानंतरही पोलीस ग्राउंडला काही जणांचे डीजे पकडले होते, म्हणजे या भागातले उत्तर मधले काही डीजे पकडले होते. तेव्हा मी रात्री तिथं जाऊन ते डीजे सोडून घेतले. त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी इतवारामध्ये काही डीजे थांबवले, तर मग प्रीतम असेल, मी असेल, आम्ही तिथं जाऊन ते डीजे सोडून घेण्याचा प्रयत्न केला. जसं जमलं तसं केलं. पण त्याच पद्धतीनं मागच्या वर्षी पण अविनाश कुमार साहेब हे एसपी होते, त्यांच्यासोबतही आमची चर्चा झाली लेबर कॉलेजची मीटिंग झाल्याच्या नंतर, आणि त्यांनीही ही भूमिका घेतली की डीजे बद्दल आमचा प्रॉब्लेम नाही. आम्ही सुप्रीम कोर्टाची जी गाईडलाईन आहेत, सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन नुसार जी डेसिबलची जी मर्यादा आहे, त्या डेसिबलच्या मर्यादेचं उल्लंघन होऊ देऊ नका, तुम्हाला आम्ही अडवलेले नाही. मग मुळात ही दहशत समाजामध्ये कोणी निर्माण केली? मुळात ही चर्चा का निर्माण झाली? आणि ही चर्चा वारंवार नांदेडमध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये का होत आहे? महाराष्ट्रामध्ये हे 2 मतप्रवाह तयार झालेले आहेत की डीजे मुक्त जयंती झाली पाहिजे, वाचलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, फलानं केलं पाहिजे, बिस्तानं केलं पाहिजे. ठीक आहे ना, हा एक मतप्रवाह आहे, त्यांच्या मताचाही आम्हाला आदर आहे. पण बाबासाहेबांच्या जयंतीला जो हा मताचा जो प्रवाह येतो, जो भडीमार होतो प्रश्नांचा की असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, तर मुळात माझं त्या सगळ्या भूमिका मांडणाऱ्या लोकांना एक म्हणणं आहे की मुळात आपला जो शत्रू आहे ना, आपल्या शत्रूला जे पाहिजे आपण तेच करत आहोत. मग हे जो 2 मतप्रवाह जे झालेले आहेत ना, हे आपल्या शत्रूनं उभे केलेले हे 2 मतप्रवाह आहेत असं मी मानतो. आरएसएस आणि संघाला हेच करायचं आहे. नेमकं आपल्यामध्ये दुफळी निर्माण करायची आहे, आपल्यामध्ये वाद पेटवायचे आहेत. आणि मग पोलीस प्रशासन काय करते? त्यांच्या सोयीच्या भूमिका घेणाऱ्या लोकांना तो आपला जवळचं समजतो. कधी पोलीस प्रशासन राहुल प्रधानला कशाला मिटिंगला बोलवतील? मी तर आजपर्यंत मला चळवळीमध्ये 16-17 वर्ष झाले, मी कधीच शांतता कमिटीच्या बैठकीला गेलो नाही. मला आठवत आहे देवानंद हनुमंतेचं ज्यावेळेस झालं राहुल बरोबर, त्यावेळेला शांतता कमिटीची बैठक झाली होती कलेक्टर ऑफिसमध्ये, आणि धीरज कुमार साहेब त्यावेळेला कलेक्टर होते. तर ती बैठक चालू होती आणि देवानंद हा स्पॉटला तिथं मारला गेला होता आणि दुसरे दोघं सिरियस होते. तर ती बैठक जाऊन आम्ही उधळली. म्हणजे पोरगा आमचं मेलं, तुम्ही बैठक कशाची घेता शांतता? तर मुळात काय आहे, तुम्ही हे समजून घ्या, हे सगळा गेम आहे प्रशासनाचा, आणि या गेम मध्ये तुम्ही फसू नका. कोणी म्हणाले की मी 16 बेस लावतो, मी फलानं लावतो, हे अशा गोष्टी बोलून तर आपण अडकतो. प्रशासनाला नेमकं जे पाहिजे तुम्ही तेच करायला. मुद्दा हा आहे की जी प्रशासनानं बैठक घेतली ती का घेतली, पुणे जयंती मंडळाला विचारून घेतली, हा महत्वाचा प्रश्न आहे. जयंती मंडळांनी आपापल्या परवानग्या डीजेला मला काय पोरांनी अर्ज पाठवले, जसं की सुखदेव चिखलीकरनी सांगितलं की पोरं काय करायचे, परमिशन डीजे लावण्याची परवानगी. अरे असं नसतं रे पोरं, हो. परमिशन डीजेची कोणीच देऊ शकत नाही, कारण कायद्यामध्ये तशी तरतूदच नाही. सुखदेवनं जसं सांगितलं सुखदेव चिखलीकरनं की तुम्हाला तैलचित्राच्या बाबासाहेबाच्या मिरवणुकीची परवानगी घ्यावी लागेल ना, मग तुम्ही अशा मिरवणुकीचे अर्ज द्या. आणि अर्ज देऊनही जर मिरवणूक प्रशासन जर काढू देत नसेल तर मिरवणूक सरळ काढा.
प्रशासनाची आपण वाट कशाला बघायची? मुळात हा मुद्दा आहे की आपल्या मिरवणुकीमध्ये, आपल्या जयंती मंडळामध्ये काय अनुचित प्रकार घडत आहेत हे इथं मी उघडपणे बोलायची गरज आहे काय? सगळ्यालाच माहिती आहे. बिहारामध्ये आहो मी, पण मला वाईट बोलायला लावू नका. आपल्या खाली काय अंधार आहे प्रत्येकाला माहिती आहे. जयंती मंडळात काय असते, माझी मिरवणूक का असे ना. पण आता ह्याला सगळ्याला चौकटीमध्ये कसं बसवायचं? आपल्याबद्दल प्रशासनामध्ये तिथं व्हिडिओ दाखवलेत मिरवणुकीमध्ये काय व्हायला. मग ही वेळ काय येऊ द्यायची आपण की आपल्या चुका पोलीस प्रशासनाने किंवा महसूल प्रशासनाने दाखवाव्या जाहीरपणे की बघा तुमच्या जयंतीमध्ये हे घडत आहे, तुमच्या जयंतीमध्ये ते घडत आहे. मुद्दा हा आहे की बाबासाहेबांची जयंती आहे आणि मग बाबासाहेबांची जयंती आपण साजरी करत असताना बाबासाहेबांना अभिप्रेत असणारं जे काही तत्वज्ञान आहे, जे काही सांस्कृतिक संघर्ष आहे, जी काही चळवळ आहे, जी काही विचारधारा आहे त्याला कुठंतरी तडा जातंय का ह्याचा प्रत्येकानं विचार करणं गरजेचं आहे की नाही. आता जयंती म्हणा ही साऊंडला म्हणलं म्हणून पोरं सगळे जमले. अरे असं जरा या जरा बरं आपण RSS आणि भाजपच्या विरोधामध्ये काहीतरी चर्चा करून म्हणल्यानं कोणीच आले नसते. अरे बघून घे रे बाई म्हणले असते राहुल प्रधान तू बरोबर आहे की नाही? तुम्ही डोकं समजून घ्या. पोलीस हे फक्त चेहरे आहेत पण त्यांच्या पाठीमागचं डोकं हे सरकारचं डोकं असते आणि सरकारला आंबेडकरी जयंती चिरडून टाकायची, मोडून टाकायची. परभणीमध्ये काय झालं, भीमा कोरेगाव मध्ये काय झालं, ही स्ट्रॅटेजी तुम्हाला समजून घ्यावी लागणार. काल ईदच्या वेळेला हैदराबादला तिथं जे बॉम्बस्फोट झाला, जे पोरग पेटून गेलं, त्याचा उलगडला आतापर्यंत झालं का? मग ईदच्या पार्श्वभूमीवर अशी घटना घडते. मग आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाच्या काय भूमिका आहेत आणि जयंती मंडळाच्या आपण पदाधिकारी म्हणून आपल्या काय भूमिका आहेत? आपल्याकडे काही आहे का हे सगळं काही थांबवण्यासाठी? कोण आलंय, कोण चाललंय, कोण काय करायलंय? कारण आपल्याला आपली सूट नाही नेमकं काय चाललंय. मी डीजेवर नंतर येतो. डीजे बद्दल जे काही चाललंय नाही, कशामुळे झालंय, ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल. आपल्यावर जे होणारा जो हल्ला आहे तो शांत डोक्यानं करणारा माणूस आहे. तो तुमच्यासारखा येऊन पुढे जोरजोरात काहीतरी माईक मध्ये बोलून जाणार नाही. त्यानं ही कॉन्स्पिरसी तुम्ही समजून घ्या, हे षडयंत्र समजून घ्या तुम्ही. त्याच्यामुळे हे षडयंत्र जर आपल्याला हाणून पाडायचे असतील तर आपल्यालाही आपल्यामधली एकी ही कायम ठेवावी लागेल. आपलेच बांधव आहेत ना, ठीक आहे, चुकत असतील त्यांची भूमिका आहे ती, त्यांची त्यांना भूमिका आहे ती, राहू दे ना त्यांची त्यांना भूमिका. पण जयंती मंडळांची काय भूमिका आहे हे समजून घेणं गरजेची आहे ना. आणि म्हणून जयंती मंडळाची जी भूमिका असेल, मला असं वाटतं की पोलीस प्रशासनाने त्या भूमिकेला अनुसरून त्यांनी त्या पद्धतीने चर्चा केली पाहिजे. ज्येष्ठ समाजसेवक चळवळीतील जे कोणी आहेत ते आपले मार्गदर्शक आहेत. ठीक आहे, त्यांना काय बोलायचं बोलू द्या, त्यांच्याबद्दल आपण काही बोलू नये. पण मुद्दा हा आहे की साऊंडच्या बाबतीमध्ये जे काही चाललंय, आपल्या चुका आहेत त्याच्यामध्ये हे आपण मान्य करायला पाहिजे. प्लाझ्मा साऊंड आणि ओरिजिनल साऊंड मध्ये खूप फरक आहे पोरो. इथं साऊंडवाले आता असतील तर मी तुम्हाला हिशोबाचं बोलू काय, साऊंड मध्ये काय कोणता तुम्ही किती वॅटचा साऊंड वापरता. प्रोफेशनल साऊंड मध्ये जो कॅबिनेट असतो ना, बेसचा ज्याला आपण कॅबिनेट म्हणतो, तो 3000 वॅटचा असतो प्रोफेशनल साऊंड मध्ये. आणि प्लाझ्मा मध्ये असतो तो 12000 वॅटचा. 12000 वॅटचे असतो ते. आणि असे 12000 वॅटचे ते 4 टाकतात. त्याच्यानंतर जे टॉपचे असतात, टॉप मध्ये कसं असते बापू, प्रेशर राहते की त्याच्यामध्ये. हे जे प्रेशर मेड जे आहे ना, प्रेशर मेड जे नवीन आलेली आहे आता कन्सेप्ट, हे 2023 पर्यंत तुम्हाला सांगतो. नांदेडमध्ये असं कधी झालं का रे पोरो राहुल? सगळेजण जयंत्या काढतो आपण, होता का आपल्याकडे प्लाझ्मा साऊंड? हे प्लाझ्मा साऊंड फक्त पुण्यामध्ये वापरले जातात. पुण्यामधल्या सगळ्या डीजे वाल्यांची दुकानं बंद झाली आणि त्यांचे सेकंड हँड साऊंड सगळ्या नांदेडच्या लोकांनी विकत घेतले. त्यांनी विकत घेतले आणि लावले तुमच्या उरावर. आणि उरावर लावले तर लावले, त्याच्यामध्ये कोणी इथून बाई बोलवायले, कोणी तिथून बाई बोलवायले, कोणी इथून माणूस बोलवायले, कोणी तिथून माणूस बोलवायले.
हा? अरे चाललंय काय हे? म्हणजे ते ह्याला म्हणजे मिरवणुकीचा कुठलाही वाद नाही, पण जे ऑपरेटर जे आहे ना ते माधव शोधायचे चालले. बंदेजी मी तुमची क्षमा मागतो, मी बोलायला नाही पाहिजे, विहारामध्ये थांबून बोलत आहे मी. हे ऑपरेटर माधव शोधायचे चालले, हे अश्लील शिवीगाळ करत आहे, हे पुढच्या ऑपरेटरला शिव्या द्यायले आणि ते ऑपरेटर ह्याला शिव्या द्यायले आणि ह्याच्यामध्ये आपले दादा लोक भांडून घ्यायले. सगळे माझेच भाऊ आहेत. त्यांना राग येईल राहुल प्रधान असं बोललं तसं बोललं, मला ठीक आहे, ते मला काही म्हणतील त्याच्याबद्दल काही नाही, आदरच आहे मला, त्यांना काय बोलतात, पण हे चूक आहे, हे चुकीचं व्हायले. मी मागच्या वेळेस मी कधीच साऊंडच्या विरोधात लिहित नाही, बोलत नाही. मी मागच्या वर्षी विरोधात लिहिलं की नाही? मी पूर्ण गणिते सांगितले त्याच्यामध्ये. हे बेसमध्ये, टॉपमध्ये, प्रेशर मेड, कॅबिनेट किती वॅटचे वापरायलेत, कशा पद्धतीने वापरायलेत. मी 2008 पासून साऊंड लावून डीजे लावून मी जयंती काढतो. 2008 पासून. म्हणजे माझ्या गल्लीतल्या ज्या सिनियर लोकांनी जेव्हा त्यांच्या हातातून माझ्या हातात जयंती मंडळ आलं, तेव्हा आम्ही पहिल्यांदा बंटी तेहराचा ट्रोपो साऊंड लावला. तो बंटी तेहरा 2008 पासून ते आता 2000 उद्याचे 26 आहे तरी ते माझ्या सोबतच आहे. म्हणजे मी त्याला सोडलं नाही का, माझी तयारी नाही का 5 लाख रुपये आणि 10 लाख रुपये का डीजे साठी खर्चू शकतो ना मी, पण ते का आणि हा अनावश्यक पैसे आपण का द्यायचे डीजे वाल्याला, ह्याची समज आपल्याला आहे ना पोरं. हो, प्रोफेशनल साऊंड आपण अगोदर 60,000 70,000 रुपये बजेट होतं. लाख रुपये माझ्या सगळ्यात महागडा साऊंड नांदेडमध्ये कोणाला विचारलं तर राहुल प्रधानचाच होता. 1 लाख रुपयाचं माझं बजेट होतं माझ्या साऊंडचं. आता ते साऊंड म्हणजे कोणीतरी आता म्हणलं की 3 लाख रुपये आणि 4 लाख रुपये, 10 लाख रुपयाचे साऊंड आहे. आणि हे सगळं आंबेडकर जयंतीला का होतंय? कारण आंबेडकर जयंतीच्या मिरवणुका जास्त असतात आणि मागणी जास्त असते आणि झक मारून हे लावतात, त्यांना माहिती आहे. मुद्दा हा आहे की तुम्हाला डीजे वाल्यांचा गेम समजावा लागेल, डीजे वाल्यांची स्ट्रॅटर्जी तुम्हाला समजून घ्यावं लागेल. प्रशांत म्हणाल की मला मीच मिटिंग बोलवली, मॅच विरोधात. तुझ्या एकट्याच बाबा तुझी मर्जी ठेवण्यासाठी ही मिटिंग नाही. डीजे वाल्यांनी तुमच्या दुकानदारा चालवण्यासाठी आंबेडकरी समाजाला तुम्ही वेटीला धरू नका. तुम्ही आंबेडकरी समाजाला, आमच्या तरुण पोरांना वेटीला धरू नका. मुद्दा हा आहे की जे साऊंड वाजलेत ना ते साऊंड वाजत नाहीत, त्याच्यामध्ये फक्त आवाज आहेत. भोंग्याचे आवाज, सायरनचे आवाज, बंदुकीचे आवाज, ट्रेनचे आवाज, अँब्युलन्सचे आवाज, गोळ्याचे आवाज. अरे काय चाललंय हे? कुठे ह्याच्यामध्ये जय घोषणा नाही, बाबासाहेबाचा उदय नाही ना, कोणतं शिला बी नाही, जवानी बी नाही, काहीच नाही याच्यामध्ये. कोणतं गाणं वाजते मला तुम्ही सांगा प्रामाणिकपणे, कोणतं तरी गाणं वाजतंय काय? यानं इकडून एक जर ट्रेनचा आवाज सोडला की त्यांना तिकडून अँब्युलन्सचा आवाज सोडायचा. आणि अक्षरशः मागच्या मिरवणुकीमधला प्रकार तुम्हाला सांगतो. आपल्या महिला मंडळ, आपल्या तरुण बाया पोरी, आपल्या महिला सगळ्या मुली अक्षरशः मिरवणुकीमधून निघून गेल्या. लहान लेकरं निघून गेले. मी एक व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या फेसबुकवर आजही आहे. लहान पोरानं कानाला हात लावलेले आणि जेवढेही प्लाझ्मा साऊंड लावतात ना, तुम्ही सगळे तुमच्या कानामध्ये बोळे घालता की नाही रे? मला काय सांगायची नवीन सांगायची गरज नाही. मग हे कशासाठी करायला तुम्ही? आपल्याला उत्साह साजरा करायचा ना, चांगला आनंदात करायचा ना, मग डीजे आहेत ना, प्रोफेशनल डीजे लावा ना. कोण नको म्हणाले डीजे लावू नका म्हणून? आणा त्यांना माझ्या पुढं, माझ्यासोबत डिबेट करायला लावा, मी करतो त्यांच्यासोबत डिबेट. मुद्दा हा आहे की आपल्याला मिरवणूक काढायची आहे आणि ती डीजे लावूनच काढायची आहे. पण मी प्लाझ्मा डीजेच्या विरोधात आहे. उद्या प्रशासनासोबत आपला जो काही डायलॉग होईल, प्रीतम आहेत, सुखदेव चिखलीकर आहेत, अजून आमचे जे कोणी असतील सिनियर त्यांना घेऊ आम्ही सोबत. प्लाझ्मा साऊंड वाले जेवढे डीजे वाले आहेत, पहिले त्यांचे साऊंड जप्त करा तुम्ही. त्याच्यानंतर मायकिंग जे कोणी घाण अश्लील बोलत असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करा तुम्ही, त्यांचा साऊंड जप्त करा तुम्ही. पण ज्या गुन्ह्या गोविंदानं मिरवणुका आनंद साजरा करत आहेत, आपापल्या पद्धतीनं जात आहेत, ते आपल्या उत्सवामध्ये मग्न आहेत, आपल्या धुंडीमध्ये मग्न आहेत, तुम्ही अशा मिरवणुका अडवण्याचं काही कारण नाही. आणि पोलीस प्रशासन जर असा दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर तो दबाव आपण हाणून पाडूया.
पण मला एक सांगा, तुम्ही प्लाझ्माच्या समर्थनात आहात का बाबा? प्रोफेशनल साऊंड लावायचा ना? 100% लावायचा. बरं, प्लाझ्मा किती जणांना बुक केला? इमानदारीनं हात वर करा. तुम्हाला बुक केला ना, तुम्ही तुमच्या साऊंडवाल्याला सांगा, बापू मोठा साऊंड बदलून दे. ते टॉप जे आहेत ना, ते टॉप बरोबर नाही, त्याच्यामध्ये प्रेशर मेड आहे. कर्कशपणा जो म्हणतात ना, साऊंड मधला जो क्लीननेस असतो आणि कर्कशपणा जो असतो ते समजून घ्या तुम्ही. प्लाझ्मा मध्ये जो कर्कशपणा असतो, प्रोफेशनल साऊंड मध्ये कर्कशपणा नसतो. त्याच्यामुळे प्रोफेशनल साऊंड लावा. ज्यांनी प्लाझ्मा लावलेले आहेत त्यांनी साऊंड बदलून घ्या, तुम्हाला वेळ गेली नाही. आणि ग्रामीण भागातल्या जयंती मंडळांनाही माझं इथून आव्हान आहे की तुम्ही बिंदास प्रोफेशनल साऊंड लावा. ग्रामीण भागातल्या ही जयंत्या ह्या डीजेवरच झाल्या पाहिजे. हे महाराष्ट्र ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ज्या विचारधारेचा उन्माद चालू आहे, बाबासाहेबांचं गाणं मोबाईलच्या रिंगटोनवर वाजलं म्हणून एखाद्याचा खून करू शकतात. मग अशाच लोकांना बाबासाहेबांच्या गाणे हे साऊंडवर नको आहेत. तुम्ही समजून घ्या हे सगळं. आणि म्हणून प्लाझ्माच्या नादात जाऊ नका, प्लाझ्माच्या भानगडीत पडू नका. हे डीजेवाले बरोबर आपल्या भागा उभे आहेत. तुम्हाला ते खल्लास डीजेवाला माहितीये का? आला का इथं? त्या खल्लासवाल्यावर 110G केली पोलिसांनी आणि MCR केला त्याचा. म्हणजे साऊंडवाल्यावर जयंती मंडळावर गुन्हा दाखल नाही केला पोलिसांनी. तर मी पोलिसांना म्हणलं की बाबा बरोबर आहे तुमचं. मुळात जयंती मंडळाची चूक नाही ना. जयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना हे माहीतच नाही की ह्याच्यामध्ये काय सामान मटेरियल लावले. त्यानं घेऊन आल्या, त्याचा स्फोट झाल्यावर ह्याला जबाबदार जयंती मंडळ आहे काय सुखदेव? आपण जबाबदार आहोत का याला? ही जबाबदारी त्या साऊंडवाल्याची जबाबदारी आहे. आणि साऊंडवाल्यांना तुम्ही क्लिअरली सांगा की तुम्ही प्रोफेशनल साऊंड लावा. आमच्याकडे हे कणकर्कश जे आहेत ते प्लाझ्मा साऊंड लागले जाणार नाहीत. आपण देखावे तयार केले पाहिजेत. देखाव्यातून आपण आपल्या प्रतिगाम्यांना आव्हान देणारे देखावे राहिले पाहिजे. व्यवस्थेला प्रश्न विचारणारे देखावे आपले असले पाहिजे. आपल्याला मागच्या वेळेस 2 वर्षापासून आपण भूमिका मांडली की बाबा तुम्ही जयंती मंडळांनी डीजेला 3-3, 4-4 लाख रुपये देण्यापेक्षा 1 लाखाचा डीजे लावा. एका जयंती मंडळाने जर किमान आपण 50,000 रुपये जरी वाचवले, साऊंड लावून देखावा करून आपण 50,000 रुपये सहज वाचू शकतो. 50,000 रुपये जरी आपण वाचवले तर ते आपण समाजातल्या कुठल्याही शैक्षणिक असेल, वैद्यकीय असेल, धार्मिक असेल, चळवळीसाठी असेल, आपण किंवा आपल्या राजकारणासाठी असेल, आपल्या कोणत्याही स्ट्रॅटेजीसाठी आपल्याला ते वापरता येऊ शकते. तुम्हाला किंवा तुमच्याच गल्लीमधल्या कुठल्याही समाज उपयोगी कामासाठी ते पैसे वापरता येतात. असा पुढाकार आपण घेणं गरजेचं आहे. ह्याच्यावरही आपण तुम्ही जयंती मंडळांना काहीतरी विचार करा. तर हे अशा अनुषंगानं मला असं वाटतं की बरेच मुद्दे आहेत बोलण्यासारखे, पण मला वाटतं की मी प्लाझ्मा साऊंडच्या विरोधात आहे. जे प्लाझ्मा साऊंड पोलीस प्रशासन पकडेल, आम्ही त्यांच्या साऊंड सोडवण्यासाठी आम्ही काही येणार नाही. माझं सरळ स्पष्ट म्हणणं आहे. रात्री 12 वाजता एसटी ऑफिस समोर राहुल भाऊनं बाबासाहेबांच्या घोषणा देऊन डीजे बंद केला होता 1 वर्षी. नाही, ते दरवर्षीच करतो मी. आता तुम्ही वेगवेगळे जिकडे तिकडे राहता, प्रत्येक जण आपापलं राहते. मुद्दा काय आहे की प्रशासनाला आमचं एकच म्हणणं आहे की जे काही हे तणाव निर्माण झालेला आहे, या तणावामागची जर परिस्थिती जर अनुकूल जर करायची असेल तर हे प्रशासनाच्या हातात आहे. आपल्या 2-3 मागण्या महत्वाच्या आहेत. पहिलं तर माझं हे म्हणणं आहे, आपण एक मर्यादा ठरवली पाहिजे, साऊंडची मर्यादा. जसं सुप्रीम कोर्टाचे जे डायरेक्शन आहे डेसिबलची मर्यादा, पोलीस सिद्ध करतील कोणाचं काय डेसिबल वाढले आणि काय कमी झाले ते. मुद्दा हा आहे की डेसिबलची मर्यादापेक्षा आता कोणीतरी म्हणलं 16 बेस आणि 16 टॉप केस तर केस, असं काही बोलायचं नसते पोरं. असं हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे सगळी. आपण बाबासाहेबांचे लेकरं आहोत. आपण काय संघाच्या शाखेत जाणारी पोरं नाही. आपण इंटेलेक्च्युअली बोललं पाहिजे ना.
आपण दिशा देणारं बोललं पाहिजे. व्हॉट्सअप ग्रुपवर तर आपण बोलायचं नाही. मुद्दा हा आहे की 4 बेस आणि 4 टॉप सगळ्याला लावले पाहिजे. मला असं वाटते, मी ह्या मताचा आहे. आणि 4 बेस आणि 4 टॉप आपण सगळेजण लावूया आणि प्रोफेशनल साऊंड लावूया. आणि जी महत्वाची आपली भूमिका आहे की 12 वाजताची जी परमिशन ती 10 पर्यंत पोलिसांनी का आणली. जसं की प्रीतमनं मागच्या वेळेस परवानगी घेतली, कलेक्टर साहेबांनी दिली त्यांना. आता कलेक्टरकडे पत्र गेलं की कलेक्टर त्या अनुषंगाने ते पत्र तयार करतात आणि देतात ते. पण त्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे पोलीस डिपार्टमेंटचं आहे, कारण बंदोबस्त त्यांच्या अंडरमध्ये आहे. ते काय म्हणते की आम्हाला हे काही माहिती नाही. म्हणजे पोलीस प्रशासनाला कलेक्टर काय करत आहेत हे त्यांना माहित नाही. म्हणजे हे जरा तुम्ही समजून घ्या, हे पॉलिटिक्स आहे. हे त्या दिवशीची वेळ मारून नेण्याचं काम आहे. तर ह्याही गोष्टीबद्दल आपल्याला प्रशासनासोबत स्पष्टता आणावी लागल की काय आहे ते आम्हाला क्लिअर सांगा. आणि 3-4 वर्ष झालं आपण सारखं बोलतोय, पण सगळे लाईट बंद होऊन जातात. म्हणजे हबीब टॉकीज पासून ते राज कॉर्नर पर्यंत मुख्य रस्त्याचे सगळे लाईट बंद. चला आम्ही आता समजून घेतो की आतापर्यंत प्रशासक होता महापालिकेमध्ये, महापालिकेच्या अंडरमध्ये आहे ही सगळी पद्धती. आता लोकांना वाटत असेल की एमएससीबीचं काही नाही, महापालिका त्यांना हे भरते, बिल भरते. प्रशासक होता आम्ही समजू शकतो, मनमानी कारभार आला. आता प्रशासक नाही ना. आता मग आपल्या समाजातले जेवढेही नगरसेवक आहेत, म्हणजे कोण्याही पक्षाचे आपल्या समाजातले, जसं साहेबराव गायकवाड आहे तिथं, आपण सांगितलं आणि फोकस राहुल आहे, आकाश आहे, कुलदीप आहेत, प्रशांत निंगोले आहेत, अजून बरेच जण आहेत, किंवा काँग्रेसचे नगरसेवक असतील, पक्ष कोणताही असू द्या, आपल्या समाजातल्या प्रत्येक नगरसेवकांनी हे त्यांचं कर्तव्य आहे आता की हे लाईट बंद झाले नाही पाहिजे. आणि हे सगळा जो मादरचोदपणा चाललाय हे जाणून बुजून हा प्रशासनातला जातीवाद आहे. तुम्ही समजून घ्या बरं हे. कारण काय मिरवणुकीमध्ये व्हायलंय अंधार पडल्याच्यानंतर काहीच कळणार गेले, कोणी कोणाला ओळखूचे ना गेले. जसं की एक पोरगा शॉक लागून मरून गेलं, ती डिवायडर आता बदलली. कुठली बदलली डिवायडर? तुम्ही बघितलं असेल की आयटीआय पासून म्हणजे कलेक्टरच्या घरापासून ते राज कॉर्नर पर्यंतची डिवायडर बदलली, पण कलेक्टरच्या घरापासून ते नाही तुम्ही वजिराबाद पर्यंत ती डिवायडर अजून बदलली नाही. ती उघड्यावरच तारा आहेत अजूनही. म्हणजे अजूनही आंबेडकरी जयंतीमध्ये कोणीतरी त्या खांब्याला चिटकून मरावं याची प्रशासन वाट बघत आहे काय? हा पण प्रश्नावर आपल्याला प्रशासनासोबत चर्चा करायची आहे. आणि मला असं वाटतंय की ह्या सगळ्या अनुषंगानं आपल्या सगळ्यांचं एकमत असणं गरजेचं आहे, आपल्या सगळ्यांची एकजूट असणं गरजेची आहे. नाहीतर काय आहे, मीटिंग झाली की गायब सगळेजण. बरोबर की नाही? कारण आता उद्या आपल्याला डायलॉग प्रशासनासोबत करायचा आहे. आणि जयंती मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी नाचणाऱ्यापासून सगळेजण या की रे बापू काय व्हायला, जितकी जेवढी जागा असतील तेवढे बसतील मधामध्ये, बाकीचे बाहेर थांबतील. मुळात जे प्रेशर आहे ना, ते प्रेशर तुमच्या मताचं प्रेशर ते दिसलं पाहिजे ना. एका राहुल प्रधानच्या एकट्याचं मत नाही, हे समस्त आंबेडकरी जयंती मंडळाचं मत आहे, हे दिसलं पाहिजे ना. जसं काही लोकांचं जसं मत होतं की जे डीजे लाई लागले पाहिजे, ते काही लोकांचं मत होतं, त्यांनी त्यांचं मत मांडलं. मग आता आपलं जे म्हणणं आहे, आणि बाबासाहेबांची जयंती आहे, ते नाचून गाजूनच होणार ना. पारंपरिक वाद्य वगैरे. मला एक प्रश्न विचारायचा आहे सुखदेव, आता जर समजा धरलं गृहीत, चला आता पारंपरिक वाद्य, एवढे पारंपरिक वाद्य अवेलेबल आहेत का वाजवणारे, किंवा तसं तेवढा आहे का साठा? सगळ्या पोलिसांना वाजवावं लागतं. काहीतरी जे म्हणजे जे अशक्य आहे, जे म्हणजे अशक्य म्हणजे जे होऊ शकत नाही त्या गोष्टी मांडायच्या. आणि मुळात म्हणून ही सगळी हे सगळं असणारं आंबेडकर जयंती बद्दलचं षडयंत्र आहे पोरं. तुम्ही हे समजून घ्या. मी सांगितलं, वारंवार उल्लेख करत आहे की भीमा कोरेगाव आणि परभणी या 2 दंगली ज्या आहेत त्या कॉन्स्पिरसी आहेत. आंबेडकर जयंती हे टार्गेट आहे संघाचं.
त्याच्यामुळे तुम्ही त्या टार्गेटला बळी ठरू नका. तुम्ही हे हल्ले कसे परतून लावायचे, या हल्ल्याला प्रत्युत्तर कशा पद्धतीनं द्यायचं, ह्या पद्धतीनं आपल्या भूमिका असणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. आणि जयंती मंडळाच्या अनुषंगानं ह्या आजच्या बैठकीला उपस्थित आपण सगळेजण आहात, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार तर मानत नाही. पण आता ही सुरुवात आहे. काय 14 एप्रिल महिना सुरू झाला की आपल्याला सगळे झोपेतून उठतो आपण, कसं आहे रे भाई यावेळेस सुरू होते. मग तुम्ही कुठला डीजे लावला, मग हाय की नाही यावेळेस परवानगी, इथून सुरू. अरे काय कशाला चर्चा करायची, मुद्दा काय आहे की मला असं वाटतंय की आपण जयंतीच्या 1 महिना अगोदर बसायला पाहिजे. काय बरोबर आहे की नाही? 1 महिना अगोदर आपण बसायला पाहिजे, आपण भूमिका ठरवायला पाहिजे. पोलीस प्रशासनाने आपल्याकडे बघलं पाहिजे की बाबा तिथं काय घडणार आहे पहिलं. अरे त्यांनी घेतल्याच्या नंतर तुम्ही बसायला, म्हणजे तुम्ही बॅकफुटवर आहात ना. बाबासाहेबाचा आंदोलक आणि बाबासाहेबाचा अनुयायी बॅकफुटवर नसतो, तो नेहमी लढाईसाठी पुढे असतो. त्याच्यामुळे 14 एप्रिल आली कीच आपण उठायला झोपीमधून, तर असं करू नका. आणि त्याच्यामुळे पुढच्या वर्षी आपण, मला वाटतं की मार्च मध्ये बसू आपण. डीजे वाल्याच्या भानगडीमध्ये तुम्ही पडू नका. त्यांना कितीही म्हणाल ये बहुत भारी साऊंड है, त्याला म्हणा भाई तू तेरे घर पे बजा, यहाँ पे नाही जमता. आणि आपण जर ठरवलं पोरं हो, तर डीजेतला जो मी सांगितल्यासारखं जो काय अतिरिक्त जो काय डीजे वाल्यांनी जे काही चढाओढ केली ना पैशाची, हे यांचं संघटन आहे. तुम्हाला माहिती आहे का? संघटना आहे यांची. यांनी सांगतात 2 बेसला 1 लाख रुपये, 2 बेसला किती 1 लाख रुपये. हे 2 बेस आता आमच्या जर इकडे लिमगावला रहाटीला लावले की नाही, किती होतात? 20,000 रुपये. 20,000 रुपये होतात बापू. त्याच्यामध्ये डिझेल, त्याचं येणं जाणं, ट्रॅक्टर सगळं झालं. 4 शार्प्या लावते त्यानं शार्प्या लावते, सगळं करते. जनरेटर आम्ही उपलब्ध करून देऊ ना, तू डीजेवाला दिसायलास. लाईटवाला आहेस ना, हा तू भांडण नाही बापू, तू पंचात पडू नको. आमचं डीजेवाल्या संघ चाललंय बोलून, तू लाईटाचा तुला काहीच प्रॉब्लेम नाही. ते तू बघून घे लाईटाचं काय. पण लाईटाचंही काय आहे, एका शार्पीचा रेट आहे 2,500 रुपये. आता एका शार्पीचा रेट आहे 8,000 रुपये, 10,000 रुपये. म्हणजे ही काय चालली ही पद्धत, ह्याच्यावर आपल्याला बघावं लागेल की नाही. आणि डीजे वाल्यांची ही मस्ती पुढच्या वर्षी आपण उतरून दाखवू. नांदेड मधल्या डीजे वाल्यांनी जर त्यांचे भाव कमी केले नाही तर ते सुधारले नाही, तर आपल्याला लई अवेलेबल आहे, बाहेरून आणून आपण. त्याच्यामुळं आपण ह्या पद्धतीनं जाऊ. आपण आता ज्या पद्धतीनं आपल्यातली एकता दाखवलेली आहे, आपले मतभेद असतील, पक्षभेद असतील, विचारधारेचे काही मतभेद असतील, किंवा काही कोणाची कोणती पक्ष असेल, संघटना असेल, ते ठेवा आपापल्या घरी. पण जेव्हा जेव्हा चळवळीसाठी, समाजासाठी आपण ज्या पद्धतीने एकत्र येतो, आपण त्याच पद्धतीने एकत्र येऊ. आपल्यामधला एकोपा, आपल्यामधली ही संघटितपणा कायम असला पाहिजे. प्रशासनासोबत आपलं कुठलंही काही भांडण नाही, काही नाही, आपलं काही संबंध नाही. प्रशासन आपल्याला नेहमी कॉपरेट करते. आपण आता प्रशासनासोबत कशा पद्धतीनं, कोणत्या मुद्द्यावर चर्चा करायची, हे उद्याला आपण SP असतील, कलेक्टर असतील, त्यांना भेटूया. ग्रुपवर जे जे असतील, ज्यांना ज्यांना जशा जशा पद्धतीनं मेसेज मिळेल, त्यांनी त्या त्या पद्धतीनं SP ऑफिस असेल किंवा कलेक्टर ऑफिस असेल, तिथं आपल्याला सगळ्यांना जमायचं आहे. आणि जयंती मंडळाचे ज्यांचे ज्यांचे वही इथं आहे, त्या वहीवर त्यांनी नावं लिहा, नंबर द्या बरं, मोबाईल नंबर. ग्रुपमध्ये पण त्यांना ऍड करायचंय. आणि ज्यांना नवीन जयंती मंडळ, 1 मिनिट, महत्वाचा मुद्दा की जे काही जण बोलले की आमचे नवीन जयंती मंडळ आहे, तुम्ही बिंदास जयंती मंडळाची परवानगी देऊन टाका, डीजेची देऊ नका. बरं पोरं मला टाकायलेत की बाबा ती डीजेची परवानगी देण्यात गेली. अरे डीजेची परवानगी नसतीच रे पोरं. हो, बाबासाहेबांच्या तैलचित्राच्या मिरवणुकीची परवानगी द्या तुम्ही, तुम्हाला परवानगी भेटून जाते. नाही भेटली तरी तुम्ही मिरवणूक काढा. काय कळणार आहे एवढ्या शेकडो मिरवणुकामध्ये तुमची मिरवणूक राहिली तर कोणाला काय कळणार आहे. तो नंतरचा भाग आहे, त्याच्यावरही आपण उद्या प्रशासनासोबत चर्चा करू. ग्रामीण भागामध्ये आंबेडकरी जयंतीवर जे हल्ले होतात ते अत्यंत भयंकर आहेत. त्याही अनुषंगाने त्या बैठकीमध्ये आपण चर्चा करू. आणि बाबासाहेबांची जयंती यावेळेला डीजे लावूनच आपण साजरी करूया, एवढं आश्वासन देतो. थांबतो.